लोकसभेतील अपेक्षा भंगानंतर महायुती आता ताकही फुंकून पिणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे विश्वासू भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीतील जय पराजयाचा सर्व्हे झाला असून भाजपने किमान 150 जागांवर दावा ठोकण्याची शक्यता वाढली आहे। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार राज्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। याच मागणीवर स्थानिक नेते कायम असल्याचं दिसून येत आहे। विधानसभेला पक्षाने 150 जागा लढवणं कशा प्रकारे आवश्यक आहे हा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात अमित शाह यांचे विश्वासू असलेले भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे। भूपेंद्र यादव यांच्याकडून आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आज सकाळी 10 वाजता एक बैठक घेतली जाणार आहे। या बैठकीला प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री संजय केनेकर, विजय चौधरी, विक्रांत पाटील, माधवी नाईक, चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील 5 महामंत्र्यांकडून विभागीय संघटनात्मक आढावा घेतला जाईल। त्याचप्रमाणे अमित शाह 16, 17 आणि 18 या 3 दिवशी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे। या संदर्भातील देखील नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे। आजच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोणते निर्णय घेतले जाणार हे पाहावं लागेल। महाराष्ट्रात भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल यांच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहे। गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या ती जागा त्याच पक्षाकडे राहील। मात्र काही मोजक्या जागा आहेत त्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे। जिंकून येण्याची खात्री असलेला उमेदवार महायुतीतील कोणत्या पक्षाकडे आहे याबाबत लोकसभा निकाल आणि सर्वेक्षण अहवाल याचा आधार घेतला जाईल। आगामी विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचा अधिकार कोर कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोर कमिटीच्या बैठकीत जागा वाटप आणि विधानसभेची रणनीती यावर चर्चा झाल्याचं समजतं।